नमस्कार, मी नेहा बेदरकर, पाटबंधारे संशोधन विभाग, छत्रपती संभाजीनगर. आज आपण जी ही शेती बघत आहे ती SRT तंत्रज्ञान वापरून केलेली शेती आहे. तर आपण आज या शेतीविषयी SRT शेती करणारे शेतकरी यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ. SRT कडे वळालो. अच्छा, मग SRT तंत्रज्ञान जेव्हा तुम्ही स्वीकारलं तेव्हा सगळ्यात पहिलं पीक कोणतं घेतलं? सगळ्यात पहिले पीक मक्काच घेतला. SRT जेव्हा मी स्वीकारली तेव्हा टोमॅटोची बेड होते माझी 2018ला टाकलेले. मग त्या बेडवरती तण वाढलं होतं आणि ते तण मी तसंच ठेवून त्याच्यावर ग्लायफोसेटची फवारणी केली आणि मक्का पीक घेतलं. तर तिथून माझी सुरुवात झाली. त्या मक्याला ॲव्हरेज मला चांगलं मिळालं, म्हणून मला असं वाटलं की कमी खर्चामध्ये SRT तंत्रज्ञान आपल्याला योग्य आहे बा, म्हणून मी SRT तंत्रज्ञान करायला लागलो. अच्छा, SRT तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला कधी आणि कुठून माहिती मिळाली? मला 2019 मध्ये आपले जे पोखरा योजना असते ना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी, तर त्या पोखरामधले जे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक असतात त्यांच्या मार्फत मला ही माहिती मिळाली. अच्छा. आणि मग मी हे शेती करायला लागलो. अच्छा, याला काय काय साहित्य लागतं SRT तंत्रज्ञान करण्यासाठी? याला साहित्य एक पंप लागतो पाठीवरचा, जो फवारणीचा, तो फवारणीचा एक पंप लागतो आणि एक ते हँडपूस सीडर मशीन लागतं, जे टोकन यंत्र म्हणतो आपण त्याला, जे त्याच्यामध्ये बियाणं टाकलं की ते आपण ढकलत चालतो. हे दोन असले म्हणजे आपली शेती झाली. म्हणजे पारंपरिक शेतीमध्ये जसं ट्रॅक्टर वगैरे हे सगळ्या गोष्टी असतात ते याच्यामध्ये काहीच नाही. याच्यामध्ये खर्च पूर्ण निम्मा होऊन जातो. हो, पूर्ण निम्मा खर्च होतो. म्हणजे दोनच वस्तू याच्यामध्ये महत्वाच्या आहे, ते फवारणी पंप आणि टोकन यंत्र. आणि पारंपरिक मध्ये जो लागेल, जो ते लागेल, वखर लागेल, कोळपे, ट्रॅक्टर, गंजच त्या भानगडी, एवढं याच्यात तसं काहीच लागत नाही. एक वेळेस याचे बेड बनवले ती झाली, आपली शेती तयार झाली. एकदा बनवलेलं बेड आपण तोडत नाही. अच्छा, किती वर्ष राहू देता मग हे बेड? बेड आता आपल्याला अजून काही त्याची अडचण वाटली नाही. आता 6 वर्ष झाले. 6 वर्षात मला काही अडचण वाटली नाही, त्याच्यामुळं मी अजून तर काही तोडले नाही. आणि अजून जोपर्यंत अडचण वाटत नाही तोपर्यंत तोडणार नाही. अच्छा अच्छा. आणि याच्यामुळे काय झालं की या शेतामध्ये गांडुळाची निर्मिती झाली, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला. आता तुम्ही कुठेही उकरा, तुम्हाला अगदी भुसभुशीत दिसेल. आता जर इथं उकरलं तर एकदम असं नरम आहे, म्हणजे असं कडक वगैरे काही राहणार नाही, नरम आहे. मातीची कण रचना पण सुधारली आणि मातीला सुगंध आहे. अच्छा. मातीचा जो सुगंध म्हणजे जो नैसर्गिक सुगंध आहे ना, तो सुगंध या मातीला आलेला आहे. अच्छा अच्छा. मग पहिले तुम्ही पारंपरिक शेती करत होते, मग तेव्हा तुमचं उत्पादन म्हणजे पर एकर किती क्विंटल व्हायचं आणि SRT केल्यानंतर त्याच पर एकर म्हणजे पर एकर याच्यामध्ये किती क्विंटलचा फरक जाणवला तुम्हाला उत्पादनामध्ये? मला पहिले जर मका घेतली मी तर मला 35 क्विंटल पर्यंतची मका निघायची पारंपरिक शेतीमध्ये. अच्छा, पर एकर 35 क्विंटल, साधारण एक अर्धा क्विंटल कमी जादा. आणि SRT करायला लागल्यापासून मला 50च्या जास्तच निघते, म्हणजे 1 क्विंटल 2 क्विंटल का होत नाही, शिल्लक निघतीच. पण ती रब्बीमध्ये, खरीपामध्ये कमी येते. खरीपामध्ये 40 येते, पण रब्बीमध्ये 50 क्विंटल येते. म्हणजे तरी भरपूर वाढ झाली पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये. हो, पारंपरिक पेक्षा वाढ म्हणजे बरीच झाली. अच्छा. SRT तंत्रज्ञान वापरताना तुम्हाला सुरुवातीला कुठल्या अडचणी आल्या? सुरुवातीला सगळ्यात पहिली अडचण असते आपल्या घरातली, की घरातले विरोध करता. अच्छा, हे काय नवीन तंत्रज्ञान आणलं तुम्ही, पण हे नागराचं नाही, याच्यात कोळपे आणायचे नाही, निंदाचं नाही. म्हणजे समजूत झाली असते की नाही पारंपरिक शेतीच केली पाहिजे. तोच एक प्रॉब्लेम आहे माहितीये का. हे आता जर SRT जेवढं पसरलं नाहीये ना लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये जी जागरूकता आली नाही ना, ती त्या कारणानेच आली नाहीये. कारण की कुठलं पण नवीन तंत्रज्ञान स्वीकारायला म्हणजे खूप अडचण जाते. म्हणजे लोकांना नको हवं असते, जे आपलं पूर्वापार चालत आलेलं आहे तेच त्यांना करायचं असतं. तर मग ही पहिली अडचण घरातून आली. त्यानंतर मित्रमंडळी, पाहुणे, शेजारी पाजारी जे असतील ते, की अरे पैसे नसतील तर आम्ही देतो बाबा, पण याला नांगरून घे, याला कोळपून घे. पण आपण तसं काहीच केलं नाही. अच्छा. आपण कोणाचंच ऐकलं नाही, फक्त आपल्या आपल्या पद्धतीनं आपण चालू ठेवलं आणि आज चांगली परिस्थिती, म्हणजे पीकही चांगलं आहे. आता ही मका 13 जूनची लागवड आहे या मक्याची. अच्छा. आणि आज 29 म्हणजे
15 दिवस झाले असतील. 15 दिवसाचं आहे. कोंब वगैरे बेस्ट आहे. अजून काही याच्यावर आळाई नाही. जी पोंग्यातली आळाई येते ती आळाई पण नाही अजून. आणि पारंपरिक मध्ये लगेच सुरू झाली आळाई. अच्छा अच्छा. मग आता घरच्यांचं काय मत आहे? नाही आता घरच्यांचं तर आता म्हणजे आता त्यांचा SRT च विरोध करायची. कमी झाला. आता SRTच करायची आता. आता SRTच करता. आता तेच म्हणजे करू देत नाही आपल्याला, म्हणत नाही की नागरा म्हणून. अच्छा. जमिनीच्या याच्यामध्ये काय सुधारणा झाली? जमिनीचा पोत, ऑर्गॅनिक कर्ब, जे पण काही आहे, सेंद्रिय कर्ब वगैरे वाढला की कमी झाला? काय म्हणजे काय अनुभव आहे तुमचा त्याच्याबद्दल? सेंद्रिय कर्ब जेव्हा सुरुवातीला मी या शेतामध्ये SRT करत नव्हतो तेव्हा माझा सेंद्रिय कर्ब होता 0 आणि ते पॉइंट देऊन पुन्हा 0.25 होता. अच्छा. अरे बापरे, खूपच 25 कमी नाही, होता. 21 होता. 21, 25 पण नव्हता, 21 म्हणजे 0.021. 0.021 असा होता. खूपच कमी होता. खूपच कमी होता. म्हणजे ते 100रातले 25 पैसे म्हणता येईल. आपलं 2.5 रुपये म्हणता येईल. 100 रुपयातले 2.5 रुपये आपल्या भाषेत सांगायचं तर. आता ते तुमच्या भाषेत तुम्ही कसं समजा, पण माझ्या भाषेत 100 रुपयाची नोट आहे त्यातून 2.5 रुपये फक्त होते. आणि आज ते माझ्याकडे म्हणजे 100 तो 1.08 झालेला आहे. म्हणजे भरपूर वाढलेला. हा. आज ह्याच जमिनीचा आता मी या कॉलेजला MIT कॉलेजला त्याची टेस्ट केली. अच्छा. तर 1% आणि 1% पॉईंट टाकून 0.8 एवढं त्याचं सेंद्रिय कर्ब आहे. म्हणजे 1% तरी कम्प्लीट आहे. ते वरचे 8.8 सोडून द्या, पण 1% कम्प्लीट आहे. अच्छा. म्हणजे कर्ब, सेंद्रिय कर्ब म्हणजे वाढलेला. सेंद्रिय कर्ब वाढला. त्यामुळे काय झालं की मी थोडंसं जरी त्याला खत दिलं तर लगेच ते पीक त्याला प्रतिसाद देतं. अच्छा. आणि मग याला खत, कीटकनाशक वगैरे वापरण्याची जास्त गरज पडते की काय? नाही, कमीच राहते. पण सुरुवातीला खतं वगैरे द्यावंच लागते. पारंपरिक मध्ये जसे आपण खतं औषधी देतो तसे आपल्याला सुरुवातीला 1-2 वर्षे करावं लागत्या. नंतर हळूहळू पिकाची गरज कमी होत चालते खताची. कारण याला जमिनीतूनच आपल्याला भेटत राहते ना. इथं आपण हे जे खोड इथं ठेवलं म्हणजे आपण जुन्या ह्याचं खोड ठेवतो जेणेकरून आपल्याला हे भेटत राहील. ते गांडुळांचं प्रमाण वाढतं ना त्याच्यामुळे. हा. तर त्याच्यामुळे आहे ना हे म्हणजे हे त्याच्यासाठी आपण ठेवतो. आणि याच्यापासून आपल्या पिकाची गरज. याचा त्रास नाही होत का मग पुढच्या पिकांना? नाही, काहीच नाही. कारण आपण काय केलं, आपण आता हे 2 खोड आहे. हे पहिल्या पिकाची 2 खोड आहे. दोन्ही अशा दोन जोडोळीतलं. आणि जेव्हा टोकन यंत्राने आपल्याला मक्का टाकायची तर आपण काय केलं की ह्या दोन्हीच्या मध्ये टोकन यंत्र चालवलं. ही एक ओळ मध्ये घेतली याच्या ओळ मध्ये, आणि दुसरी ओळ याच्या ह्या साईडला घेतली. मग ह्या बेडच्या ह्या साईडला म्हणजे प्रत्येक बेडच्या ती आपण इकडं असताना उजव्या साईडला म्हणजे पूर्वेला, प्रत्येक बेडच्या पूर्वेला एक लाईन घेतली. त्याच्यामुळे आपल्याला काही अडचण नाही आली. आणि या 2 लाईनीतलं अंतर साधारण 1 फूट आपण ठेवतो. आता पुढच्या वेळेस मला जर काही पीक घ्यायचं मग कसं घेणार? तर मग मी इथं एक घेणार आणि इकडून एक लाईन घेणार. असं होणार. म्हणजे याचं काही अडचण येत नाही मला. आणि हे पीक तयार होईपर्यंत हे काहीच राहत नाही. हे पूर्ण कुजून जाणार आहे. अच्छा. कारण आता हे उन्हाळ्यातलं आहे ना. उन्हाळी मक्का होती मी याच्यामध्ये. अच्छा अच्छा. तर त्याच्यामुळे हे आता याच्यामध्ये कुजून जाणार ते. याच्यात मग ते पिकांची फेरपालट करणं आवश्यक असते ना? हो, पिकाची फेरपालट आवश्यक असते. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये 3 मुद्दे. पहिला मुद्दा की आपण बेड तोडायचा नाही. दुसरा पिकाची फेरपालट करायची. आणि तिसरा जो मुद्दा आहे म्हणजे बेड बनवणे, तो न तोडणे, पिकाची फेरपालट. आणि तिसरा मुद्दा कसा लक्षात यायला नाही आपल्या. म्हणजे असे 3 मुद्दे ते आहे. ते 3 मुद्द्यावर आपण ती शेती करतो. बरं. सिंचनाच्या दृष्टीने काय महत्व आहे मग याच्यामध्ये SRTचं? SRTचा काय फायदा आहे? सिंचनाला म्हणजे आपण ड्रीप टाकतो ना, त्याच्यामुळे आपल्याला असं पाट पाणी द्यायची गरज पडत नाही. आपण ड्रीपद्वारे पाणी देतो. नाही म्हणजे कमी पाणी लागतं ना या शेतीला? कमी पाण्यात होतं की जसं जेवढं पाणी पारंपरिक शेतीला लागतं तेवढंच पाणी याला पण लागतं की कमी लागतं? म्हणजे जसं आता कारण की याचा इन्फिल्ट्रेशन रेट जास्त असतो. जसं म्हणण्यानुसार तुमच्या लोकांच्या की SRTच्या शेतीमध्ये इन्फिल्ट्रेशन रेट जास्त असतो. म्हणजे तर पाणी याला कमी लागायला पाहिजे की कसं? याला कमीच लागतं पाणी. तर मग तेच म्हटलं, पारंपरिकच्या तुलनेत इथे जास्त पाणी लागतं की कमी लागतं? नाही, कमी लागतं. याला पाणी कमी लागतं. आपण इकडे जर कधी बघितलं ना तर म्हणजे
ओल जास्त आहे याच्यामध्ये. म्हणजे याच्यात ओलावा असा टिकून राहतो हा ना. टिकून राहतो. जसं काय म्हणते आपली जसं पारंपरिक शेतीत हा, बघा की जसं उन्हाळ्यात नाही का पूर्ण असं भेगा पडतात, कडक होते जमीन, तशी ही पण जमीन कडक होते की नाही एवढी कडक नाही होती. म्हणजे भेगा वगैरे पडत्या पण हा. एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. आता पारंपरिक मध्ये एवढ्या भेगा पडत्या हा. की आपला पाय जाईल असा, हम्म. पण याच्यामध्ये तेवढे नाही पडते, नॉर्मल पडते अशा. अच्छा, म्हणजे कमी पाण्यामध्ये शेती होऊ शकते ही. हा, म्हणजे कमी सिंचनाच्या पाण्यात- दृष्टीने पण चांगलं आहे. म्हणजे पाण्याची बचत होते, कारण की मराठवाडा कसा आपला दुष्काळग्रस्तच भाग आहे ना. दुष्काळग्रस्त आहे ना, हा. पाऊस आधीच कमी पडतो, त्यामुळे हे जास्त मग आता फायदेशीर. एवढा कमी पाऊस आहे तरी हा. आपलं पीक चांगलं आहे ना. आता कुठं पाऊस आहे आपल्याकडे. हो ना, पाऊसच नाहीये. गुणवत्ता सुधारते हा उत्पादनाची, उत्पादनाची पिकांची. तर पिकाची पण, आणि जी क्वालिटी येते ना हम्म. ती क्वालिटी म्हणजे काय फरक चमकदार. आहे पारंपरिक आणि याच्यामध्ये? पारंपरिक मध्ये थोडा दाना बारीक असतो आणि हा. त्याला चमक राहत नाही. अच्छा, याच्यामध्ये दाना जाड होऊन चमक जास्त येते. हा एक फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे क्वालिटी चांगली असते. क्वालिटी चांगली असते आणि आपण काय रेसिड्यू फ्री म्हणू त्याला, हा. रेसिड्यू फ्रीच म्हणता येईल. अच्छा. एवढे तुम्हाला त्याच्यामध्ये रसायन आढळणार नाही. कारण आपण जे तणनाशक फवारतो ना हम्म. ते काही आपण जमिनीवर फवारत नाही, ते आपण पिकावर याच्यावर तणावर फवारतो. हम्म. तणावर फवारल्यामुळं कुठलंही तणनाशक त्या वनस्पतीवर काम करतं. वनस्पतीवर आहे तोपर्यंत ते काम करतं. एकदा जमिनीला टेकलं किती न्यूटन होतं. आता हे बघा, हे पहिलं आपण तणनाशक फवारलं होतं ना, आता हे बघा हे पूर्ण कुजलं. अच्छा, आणि हे कुजून सर थोडा त्याच्यातून काढा कॅमेरा आणि इथं घ्या जवळ असा, कारण आपल्याला हे बारकाईनं दाखवता येतील. येईल का काढता? हे बघा, ही मका लागवड केली ना आपण, त्याच्या 2 दिवस अगोदर या ठिकाणी आपण ग्लायफोसेट फवारलं होतं. अच्छा. आणि ते ग्लायफोसेट फवारल्यामुळं ही वनस्पती पूर्ण कुजली. आणि ही कुजल्यामुळे हे जे दिसतं ना हे बारीक बारीक, हे पूर्ण हे गांडोळाचं म्हणजे विष्ट आहे. अच्छा अच्छा. म्हणजे इथं हे गांडोळाने खाऊन घेतलं याला. हा हा हा. म्हणजे आता हे बाकीच्या इकडच्या जमिनीत नाही दिसणार तुम्हाला. जिथं जिथं ही वनस्पती टेकेल होती तिथं तिथं त्यांनी हे खाल्लेलं आहे. आणि हे पूर्ण आता याच्यामध्ये गांडूळ असतील, खाली थोडे खाली असतील पण असतीलच. हा हाय आहे हे बघा. याच्यामुळेच तो सेंद्रिय कर्ब चांगला हे असतो नाही का? हा, याच्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढतो आपला. म्हणजे आता सुरुवात झाली त्याची पावसाळ्यामुळं, त्याच्यामुळे छोटा आहे अजून. पण हे जे खाद्य आहे आणि ना, सच्छिद्रता पण वाढते ना. हा मग आता हे बघा ना, हे पूर्ण हे तुम्हाला छिद्र दिसतात हे असे. तेच म्हणजे गांडूळ जास्त राहिले की सच्छिद्रता वाढते. हा, मग आता हे जास्त खोल जाता. आता हे बघा, हे याच्यामध्ये पूर्ण छिद्र आहे. हे जास्त खोल जाता आणि मग तेवढी हवा बी पिकाच्या मुळाला आहे ना, हा ला पोहोचतं. हा पोहोचते ना. असा फरक होतो. SRT मग सगळ्या प्रकारच्या जमिनीसाठी उपयुक्त आहे का? कुठल्याही प्रकारच्या जमिनीला तुम्ही जिथं पिकत नसेल तिथं SRT करा, तुमचं शेत पिकाला लागून जाईल. अच्छा. म्हणजे ज्या ठिकाणी काहीच अडचण नाही, फक्त बेड चिबडी जमीन असेल समजा, जिथं चिबडत असेल तिथंही तुम्ही बेड बनवा, तुमची पीक चांगलं येतं. पण जसं हे म्हणते काय म्हणते दाखवतो मी अजून SRTचा खास मला फायदा कोणता आहे की हे जे लोक SRT करत नाही आणि आपण SRT करतो, तर त्यांनी समजा न SRT करण्याचा मला जो मिळालेला प्रॉफिट आहे तो हा बघा. आता ही जी माती दिसते तुम्हाला, ही पूर्ण काळी माती, ही माती ह्या वरच्या शेतातली आहे. अच्छा, ही पारंपरिक शेती ना? ही पारंपरिक शेती आहे. पूर्ण व्ह्यू घ्या. या पारंपरिक शेतीमधली माती त्या पावसामुळं वाहून आपल्या शेतामध्ये आली. अच्छा. हा, म्हणजे त्यांनी ती नांगरून इरोजन याचं जास्त होतं. सॉइल इरोजन. ते नांगरून रोट्या करून त्याला बारीक केलं आणि त्या पावसामुळे आहे ना, राहू दे ते आता तर राहिलं चालेल ना. आता पावसामुळे आडवा धरा फक्त. पावसामुळे काय झालं की ती पोकळ माती आपल्या शेतात येऊन गेली आणि आपलं आहे ना पॅक असल्यामुळे आपल्या शेतातून मात्र ती बाहेर गेली नाही. अच्छा.
तर हा एक मला फायदा झाला. हे बघा आता ही पूर्ण म्हणजे त्यांची ही जी सुपीक माती आहे, ह्या शेतातली एकदम सुपीक माती आहे, ती आपल्याकडे आली, तुमच्याकडे आली. हो, म्हणजे तुम्हाला फायदा झाला याचा. ऑटोमॅटिक. म्हणजे त्यांनी आपलं शेत सुपीक करून दिलं. हो, असा हा एक SRTचा फायदा आहे. अच्छा अच्छा. बरं, बघा. शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्यांनी SRT पद्धतीनं शेती करावं. कारण यामुळे त्यांचा जो शेतीवर होणारा खर्च आहे हा खर्च कमी होईल. उत्पादन खर्च जो असतो तो कमी होईल आणि उत्पादन निश्चितच वाढते, यात काही शंकाच नाही. कारण वेगळं काही सांगतच नाही आपण. कष्ट कमी होईल, कष्ट कमी होतील, उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढेल आणि आपल्याला जो कर्जाचा नफा वाढेल. शेती पिकातला नफा वाढतो, पण आपल्याला जे होणारा कर्ज आहे आपल्यावरचं ते कमी होतं. जसं तुमचं झालेलं ना, जसं माझं झालं होतं तसं. बरोबर. पण तरी पण आता म्हणजे बहुतांश शेतकरी SRT करत नाही, म्हणजे ते पारंपरिकच शेती करतात. तुम्हाला काय वाटतं की काय, कशासाठी ते पारंपरिक वरून SRT कडे वळत नाही? म्हणजे तसं तुमच्या म्हणण्यानुसार SRT मध्ये अनेक फायदे, म्हणजे फक्त फायदेच आहे, तोटे आहेच नाही. तोटे नाहीच आहे काही. तरी मग तुम्हाला असं म्हणजे का बरं मग शेतकरी SRT करत नाही? काय म्हणजे काय असू शकते त्याला अडचण? त्याला अडचण फक्त एवढीच आहे की त्यांना त्यांचं शेत असं स्वच्छ दिसायला पाहिजे, त्याच्यासाठी ते SRT करत नाही. पण मला शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की पूर्वी आपल्याजवळ पर्याय नव्हता. पर्याय नसल्यामुळे, म्हणजे पर्याय कोणता की तणाचा बंदोबस्त कसा करायचा तो पर्याय नव्हता, म्हणून आपण त्याच्यामध्ये तो कोळपा किंवा पास काय जे आपण त्याच्यात आऊत हाणायचो ते तणाचं नियंत्रण करण्यासाठी. पण आता आपल्याजवळ पर्याय आहे. जसं पूर्वी बैलगाडीनं आपण जायचो, आता पर्याय असल्यामुळे मोटरसायकल, 4 व्हीलर हे वापरतो. तसंच शेतकऱ्यांनी बी असं करावं की आपल्याजवळ पर्याय असल्यामुळे ना आपण आता थोडंसं ते कमी करावं, वखर पाळ्या मारणं हे कमी करून तणनाशकावर शेती करावं, की त्यामुळे आपला दुहेरी फायदा होईल की ते तण जागेला कुजेल, जमिनीची सुपीकता वाढेल आणि होणारा खर्च कमी होईल. पण हे शेतकऱ्यांना अजून पटत का नाही की जी पिढी आहे मागची, त्या पिढीने नांगरणं, रोट्या करणं हे पाहिलेलं आहे आणि शेत स्वच्छ पाहिजे बुवा, असं तण उगवलेलं शेत त्यांना आवडत नाही, म्हणून ते अजून उत्तर नाही. आणि असं वाटतं मला की अजून जागरूकता पण तेवढी नाही आली आहे, म्हणजे काय म्हणते माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही आहे. बरोबर, महत्वाचं. म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना माहितच नाही SRT काय आहे. म्हणजे मी पण आता काही शेतकऱ्यांचं असं बोलले ना, त्यांना SRT काय आहे माहितच नाही. बरोबर, हे महत्वाचा मुद्दा आहे. कारण हा मेसेज म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जायला पाहिजे, शेतकऱ्याला समजायला पाहिजे. कुठलं तरी नवीन तंत्रज्ञान आहे बा, हे त्यांना माहिती व्हायला पाहिजे. माहितीच नाही आहे. मग त्यासाठी काय म्हणजे काय प्रयत्न चालू आहे तुमचे? आम्ही तर पूर्ण म्हणजे शेखर दादा, विठ्ठलराव वैद्य, शिंगारे, इकडे रामचंद्र पुंड, आमचे तिकडे पोहदरे, यवतमाळ पर्यंत, म्हणजे इकडे खाली जळगावातलं रमेश पाटील, आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे जे शेतकरी ते खूप प्रयत्न करताय शेतकऱ्याला याची माहिती होण्यासाठी. पण शेतकरी आम्ही किती प्रयत्न करणार? ही जर योजना शासन पातळीवर राबवली, शासनाने जर समजा मनात घेतलं की बा हा नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आपण सांगायला पाहिजे, त्यावेळेस ते जास्त प्रमाणात होईल. कारण आम्ही शेतकरी किती सांगणार आहे? बरोबर. आणि शासनाचे ते म्हण आहे ना, कानून के हात लंबे राहते, तसं त्यांचं प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये माणसं असतात ना, तर ते सरकारने जर मनावर घेतलं, त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं तर ते सांगू शकता. त्यांनी सांगितलं तर मग ते शेतकऱ्याच्या काही डोक्यात बसेल थोडंफार. आणि मग त्यांना काही त्याच्यासाठी म्हणजे आर्थिक मदत वगैरे ती पण करायला हवी असं. शेतकऱ्याला थोडंसं प्रोत्साहन पर काहीतरी द्यायला पाहिजे सुरुवातीला. म्हणजे कसं जसं हे आता तुमचं ते यंत्र असतं घेण्यासाठी, हे करण्यासाठी, म्हणजे कोणी नाही का विचार करतं की हे एवढं आपण महागाचं घेतलं आणि जर नाही झालं तर ते उगाच वाया जाईल. 1-1.5 लाखाचं यंत्र बोलले तुम्ही ते मगाशीच, एक ज्याच्याने बेड तयार करतात, ते 1-1.5 लाखाचं यंत्र घ्यायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना पहिले विचार पडेल की जर हे म्हणजे कामात नाही आलं, नाही बरोबर व्यवस्थित झालं तर एवढे पैसे आपले उगाच वाया जाईल. मग त्यासाठी म्हणून कसं मला म्हणजे शासनाने थोडासा पुढाकार घेतला, त्यांना त्याच्यावर काय कर्ज किंवा सबसिडी वगैरे देतं शासन. त्याची यंत्र घेतलं ना, हो सबसिडी, आता मला त्याची सबसिडी भेटलेली 50,000 रुपये, त्याच्यावर भेटते सबसिडी वगैरे. पण हे जे छोटे यंत्र आहे, आता हे जे हाताने ढकलतो आपण ते पाठीवरचे स्प्रे पंप, यालाही सबसिडी देते, पण काम किचकट आहे.
पैसे देते 2-3 हजार रुपये आणि त्याला चक्र जास्त मारावं लागते, ते सहज उपलब्ध झालं पाहिजे. किंवा जी ग्रामपंचायतना किंवा जे तालुका कृषी विभागातले असतील त्यांनी ते असं गावागावात जाऊन सांगायला पाहिजे किंवा तुम्ही जर SRT करताल ना की तुम्हाला आम्ही हे यंत्र देऊ किंवा हे फवारणी पंप देऊ, अशी काहीतरी शेतकऱ्याला लालूच दाखवायला पाहिजे. तुम्ही पण म्हणजे जाताना मग शेतकऱ्यांना जर ज्यांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारायचं असेल तर मग तुम्ही त्यांना मग जाऊन म्हणजे मार्गदर्शन करता. हो, म्हणजे बेड कसं तयार करायचं सगळं सांग. पूर्ण मार्गदर्शन आपण त्यांना करतो आणि फ्री करतो, त्यांच्याकडून कुठलाही चार्ज आपण घेत नाही. अच्छा अच्छा. म्हणजे मग तुमच्या मार्फत किती शेतकऱ्यांनी सुरू केलं हे सारं? जवळपास आता आमच्या सर्वांच्या मिळून 30-35 हजार शेतकरी आपल्या महाराष्ट्रात. अरे बापरे. हो हो का? हा, कारण आम्ही 1-1 हजार लोकांचे ग्रुप तयार केलेले. अच्छा अच्छा. ते व्हॉट्सअप ग्रुपला 1000 लोक बसते, 1024. आम्ही ते हजार लोकांचे ग्रुप तयार करून त्या ग्रुपला तो एक माणूस ऍडमिन करून द्याला. समजा जळगावचा असेल रमेश पाटील करून द्याला, इकडे खंडारीचे शिनगरी करून दिले, तिकडे जालन्याचे वैद्य साहेब करून दिले. अच्छा अच्छा. इकडे खुलताबादला ते पुंड असतील, तिकडे खाली यवतमाळला ते पोधरे, धामणगाव रेल्वे, तिकडं ते विलास महल्ले सर आहे, असे ज्याच्या त्याच्या ग्रुपला ते ऍडमिन करून द्यायचे. म्हणजे त्यांना काय होतं की मोठेपणा येतो की आपण ह्या ग्रुपचे ऍडमिन आहे. पडलेले प्रश्न ते शेतकऱ्याचे तात्काळ सोडवतात आणि शेतकऱ्याचाच ग्रुप येतो. आता मी जर याच्यावर तणनाशक फवारलं ना, मी लगेच दुसऱ्या दिवशी ग्रुपला टाकतो की मी आज हे तणनाशक फवारलं, याचे रिझल्ट बघा. मग याचे रिझल्ट आले असतील तेही दिसतील, नसतील आले तेही दिसतील. अच्छा अच्छा. त्यांना अजून मग प्रोत्साहन मिळतं की नाही? प्रोत्साहन मिळतं आणि कुठलं औषध आपण कुठल्या कंपनीचं फवारावं हे मिळतं. पण विशेष म्हणजे याच्यातून शासनाने काय करायला पाहिजे की जे तणनाशक आपण फवारतो त्या तणनाशकाच्या किमतीवर नियंत्रण यायला पाहिजे. कारण आता 2018ला 30 रुपयाला ती मिरा 71ची पुडी यायची. अच्छा. ती आज 100 रुपयाला मिळते. म्हणजे एवढं तणनाशकाचे रेट वाढले. आता SRT आपण करायला लागलो, पण तणनाशकवाल्या कंपन्या ज्या आहे त्यांचं चांगलं भागून गेलं. अच्छा. त्याच्यावर काहीतरी नियंत्रण यायला पाहिजे किंवा काहीतरी पाहिजे. पण ते तणनाशकाच्या बाबतीत आहे ना थोडंसं कानावर घ्यायलाच पाहिजे. आपण बघितलं की रावसाहेब मोरेंमुळे अनेक शेतकऱ्यांना SRT तंत्रज्ञानाबद्दल माहिती झाली. त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांना याबद्दल जागृत केलं आणि यांच्या मार्फत आज बरेचसे शेतकरी SRT तंत्रज्ञान स्वीकारत आहे. हे त्यांचं खूप मोठं कार्य आहे. असंच ते पुढे पण बोलतात, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहील आणि SRT तंत्रज्ञानाबद्दल जागृत करत राहील. आपण आज बघितल्याप्रमाणे रावसाहेब मोरेंचा जो उत्पादन खर्च आहे तो कमी झालेला आहे, उत्पादन वाढलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार SRT तंत्रज्ञान हे फार उपयुक्त आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हे अवलंब करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद.